शिवसेनेची पूर्णपणे या बाबतीतली तयारी आहे आणि जे आता नेत्यांनी ठरवलेलं आहे त्याप्रमाणे पक्ष पूर्णपणे पूर्ण शक्तीनिशी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरा जाणार आहे। आमची पूर्ण तयारी आहे। मोठ्या प्रमाणामध्ये बैठकांचं सत्र हे मातोश्रीवर सुरू आहे। जिल्ह्यांच्या प्रतिनिधीला बोलावून त्याच्या बाबतीतली चाचपणी घेण्यात येत आहे। इव्हन काही ठिकाणी तर आमच्याकडून जे निवडणुकीकरता सक्षम अशा प्रकारचे उमेदवार असू शकतात त्याचीसुद्धा चाचपणी मोठ्या प्रमाणात घेण्यात आलेली आहे। पूर्वतयारीच्या दृष्टिकोनातून मला वाटते की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष पूर्ण तयारी आहे आणि या निवडणुकीकरता सिद्ध आहे असं मला खात्रीपूर्वक वाटतं आहे। सरकारचा हे फार मोठं फेल्युअर आहे, कारण गेल्या 10 ते 12 वर्षापासून शिक्षकांच्या भरतीवर बंदी आलेली आहे आणि ज्या पद्धतीने शिक्षकांचे पदं ठरवल्या जातात ते अत्यंत अन्यायकारक आहे। महाराष्ट्र राज्य जे 2006 पर्यंत पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर गुणवत्तेमध्ये देशामध्ये असायचं त्याचा क्रमांक आता 7वा खाली आलेला आहे। त्याचं कारणच हे आहे की शाळांमध्ये शिक्षक, प्रत्येक वर्गाला शिक्षक, विषयाला शिक्षक अशा प्रकारचं धोरण आपण कितीही वेळा सांगितलं असलं तरी प्रत्यक्षामध्ये मात्र शाळांना शिक्षक नाही, ही वस्तुस्थिती आहे। तुमचं जे काही ऑब्झर्वेशन आहे ते ऑब्झर्वेशन बरोबर आहे। अनेक शाळा आम्हीसुद्धा अशा बघितलेल्या आहेत, मुंबईमध्ये आहेत, हे बाहेरच्या भागामध्ये आहेत याच्या बाबतीत तर काही नवल नाही आहे, परंतु मुंबईसारख्या शहरामध्ये ज्या ठिकाणी मुंबईमध्ये महानगरपालिका ही विद्यार्थ्यांवर दरडोई खर्च महाराष्ट्र राज्यापेक्षा कितीतरी जास्त करते आहे, त्या मुंबईमध्ये सुद्धा अशी परिस्थिती आहे की 1 ते 700 वर्ग आहेत, फक्त 2च शिक्षक त्या ठिकाणी सध्या कार्यरत आहेत। अशी परिस्थिती जी निर्माण झालेली आहे त्याला राज्य शासनाचं चुकीचं धोरण हे कारणीभूत आहे। जोपर्यंत संच मान्यतेचं धोरण बदलत नाही, शिक्षक संख्या कशी मंजूर करावी या बाबतीतले शिथिलक्षम अशा प्रकारचे नियम तयार होत नाहीत तोपर्यंत शाळेला, वर्गाला, विषयाला आवश्यक असणारी शिक्षक संख्या ही मिळू शकणार नाही।